जय जय राम कृष्ण हरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. एवढं अभंग कानावर पडला की लोकांना वाटायचं चला चला पळा लवकर, कीर्तन चालू झालं, आता थोड्याच वेळात महाराज अभंग घेणार. मग अगदी दाराला कड्या लावून सगळ्या महिला वर्ग पुरुष मंडळी येऊन मंडपामध्ये मांड्या घालून बसायचे. अगदी लगेच महाराजांनी अभंग घेतला येईपर्यंत सगळे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही. आणि मग सगळे मंत्रमुग्ध होऊन अगदी मांडी घालून कीर्तन ऐकायला बसायचे. महाराजांना सांगावं लागायचं नाही, ए नीट बस रे, ए बोलू नको, कुणीही काही बोलायचं नाही. चिडीचूप सगळे महाराजांचे एकावर एक असे किस्से छान असायचे, ऐकत बसायचे. आता एक येतोय खुर्ची, वॉकरवर येतोय खुर्ची घेऊन महाराजांच्या पुढं, व्यासपीठावर तसं महाराजांच्या पुढं असं बसायचं नसतं. त्याला म्हणाले का रे बाबा असा खुर्चीवर बसतोय. तो म्हणतो काय करायचं, डॉक्टरांनी सांगितले मांडी घालून बसायची नाही. एक तर काय बसलाय पाय पसरून, गुडघ्याच्या खाली ठेवली उशी. अरे बाबा का बसलाय असा, नाही काय डॉक्टर नुकतीच सर्जरी झाली गुडघ्याची, डॉक्टरांनी सांगितले पाय वाकवायचा नाही. निम्यार्ध्या बायकाने डोक्याला बांधले, इकडं तिकडं बांधले. का इन्फेक्शन कुठलं काय झालं म्हणजे. इतकं पूर्वी असं होतं का हो, पूर्वी आजार लोकांना होते का, आणि जरी असले तरी लोक एवढं बाऊ त्याचा करत होती का. पण आता खूप इतकं भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाराजांचं पण कसं कीर्तनाला सुरुवात केली की महाराजांनी पूर्वी महाराज काय म्हणायचे, पहिली माझी ओवी ग घाली पाणी तुळशीला, सुखी ठेव धनी माझा देवा तू कुंकवाचा. आणि मग सगळ्या बायका पाठीमाग त्या ओव्या म्हणायच्या. आता महाराज काय करतात, कुठलं तरी एखादं गाणं डीजेचं घ्यायचं, नवीन आलेलं ट्रेंडिंग मराठी, आणि ते थोडंसं गुणगुणायचं की पोरांना म्हणायचं महाराजांना किती कंट्रोल नॉलेज आहे, किती हुशार आहेत महाराज. मग महाराजांनी राजकारणावरतीच कीर्तन सांगायला सुरुवात करायची, नाहीतर मग सारखं विनोदावरती विनोद. मग हे कीर्तन आहे का विनोद आहे अजिबात काय कळत नाही. खूप बदल झाला आणि हा बदल खूप घातक आहे. आपला संप्रदाय आहे, आपलं संस्कृती काय आहे. पूर्वी काय असायचं, सप्ताह असायचा, सप्त्यामध्ये सकाळी काकड आरती असायची पहाटे, त्यानंतर ज्ञानेश्वरी वाचन, मध्ये परत फाल्ट असायचा, परत संध्याकाळी थोडंसं वाचन व्हायचं, आणि त्यानंतर प्रवचन, आणि परत कीर्तन, आणि परत त्यानंतर भजन असायचं. एवढं सगळं करून इतकं छान पद्धतीनं सगळे कार्यक्रम पार पडले जायचे. आता कसं होते, विना घ्यायला माणूस रोजानं ठेवला जातोय, विना करायला पण माणूस भेटत नाही. दुसरी गोष्ट, महाराजांना सांगतानाच सुपारी द्यायची म्हणतो आपण, त्यांना सांगतानाच असा महाराज निवडायचा की तो लोकांना लय हसवेल, लोकांचं लय एंटरटेनमेंट करेल, अशा पद्धतीनं महाराजांना आणायचं. म्हणजे इतकं ज्याचं जास्त डिमांड तो महाराज जास्त चांगला, अशा पद्धतीनं त्याला इन्व्हाइट करायचं. पूर्वी कीर्तन अर्ध इंटरव्हल असायचा, इंटरव्हल झाला की महाराज म्हणायचे ज्यांना कुणाला माळ घालायची असेल त्यांनी यावं, आणि इथं माळ घालायचा कार्यक्रम होतोय, तुळशीची माळ. पटपट सगळे जायचे, काही विचार न करता गळ्यात माळ घालून यायचे. आता गळ्यात माळ आणि पोटात काळ. आता काय करायला लागलेत लोक, एखादा माणूस उठला माळ घालायला तर बायकोकडं बघतो, इकडं तिकडे कीर्तनात कुठं आली का. कारण बायको म्हणते की मला खायला लागतं, तुम्ही कशाला माळ घालताय, तुम्ही माळ घालते तर मला खाय मिळायचं नाही, सासू काय आणून द्यायची नाही. झालं. परत एखादा मध्यमही उठतोय, म्हणतोय नको बाबा, आता मध्येच पडलो होतो गाडीवरनं पडला होता, म्हणजे पिऊन पडला होता, मोडला,
डॉक्टरांनी सांगितले रोज 2 अंडी खात जा, त्याशिवाय काय तुला जमणार नाही, कॅल्शियम तुझं कमी आहे. अरे तुझं पिऊन कॅल्शियम कमी झालं, माळ घातल्यामुळं तुला कॅल्शियम मिळणार नाही असं आहे का, पिल्यामुळं तुझं कॅल्शियम कमी झालं हे तुझ्या डोक्यात येत नाही. मग ते तिथंच तो प्रोग्राम आता कॅन्सल झालेला आहे. आणि क्वचित माणसं आता माळ घालायला, माळ घातली पाहिजे असं कंपल्शन नाही, माळ न घालता सुद्धा देवाची खूप भक्ती करता येते, देवाजवळ पोहोचता येतं. असं पण नाही की बाबा हे असंच केलं पाहिजे. पण बदल किती घडत चाललेला आहे. पूर्वी एकच माईक असायचा, माईकमधनं तो आवाज सगळीकडे जायचा, कारण तेवढी भयानक शांतता असायची, भयानक नाही पण अशी शांतता असायची की लोकांना महाराज थोडंसं बोललं तरी ऐकायला यायचं. नुसतं महाराज विठ्ठल 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 म्हटलं की सगळे नुसती न सांगता शिकडं तिकडं डोलायची, आळस जायचा लोकांचा. एवढ्याशा माईकमधनं सगळीकडं तो माईकचा आवाज पसरायचा. आता इतकी सिस्टीम आहे बघा, इकडे एक माईक, इकडे एक माईक, तिकडे एक माईक, मागं पुढं, तरी सुद्धा नुसता आवाज घुमतोय, काय कळत नाही. लगेच स्पीकरवाले ॲडजस्ट कर, मी काय कळना झाले, लोकांना ऐकायला जाईना. लोकांना काय ऐकायला जाईना की मीडिया तुमच्यातला आणि लोकांच्यातला जो एक काय म्हणतो त्याला आपण बंद आहे, जो एक बाइंडिंग असं म्हणूया आपण, बॉन्डिंग, ते जे आहे ते निसटलेलं आहे, ढिलं झालेलं आहे. त्यामुळं तुमचा आवाज लोकांच्यापर्यंत पोहोचना किंवा त्या लोकांना तुमचा आवाज कळेना, तुमची तळमळ लोकांना कळेना. लोकांची मानसिकताच राहिलेली नाही आजकाल कीर्तन ऐकून घ्यायची. पूर्वी खूप छान होतं, इतक्या ओव्या असायच्या कीर्तनामध्ये, किती सगळं मनोरंजन असायचं, सासूसिनेचे किस्से असायचे, सगळं अगदी जनाबाई कशी दळू लागायची, विठ्ठल कसा दळू लागायचा, किती छान पद्धतीनं ते महाराजांची मांडणी असायची. आता खूप एंटरटेनमेंटशिवाय काहीच राहिलेलं नाही. आणि जे आहेत महाराज चांगले ते अगदी खरोखर चांगलं काम करतायत आपले इंदुरीकर महाराजांच्या सारखे, की लोकांना ते कितकं समाज प्रबोधन करतायत ते. पण लोकांनी पण ते फक्त एक भाग ते सांगतायत तो घेतायत, तर दुसरा पण भाग त्याच्याबरोबर ते जोडून काय सांगतात इकडं पण लक्ष दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनकरी असं जे म्हणून गेले आपले, तर त्या वृक्षांची सुद्धा आपण जतन करणं किंवा अशा गोष्टी सुद्धा आता आपण केल्या पाहिजेत. नुसतं तेवढ्यापुरतं सप्त्यात जायचं, फोटो सेशन पुरतं, मग इकडे एक सेल्फी इकडे एक सेल्फी, लगेच दुसऱ्या दिवशी स्टेटसला मी काल कीर्तनात होतो, मग नाम ओढायला 10 रुपये द्यायचे, अगदी खोरून नाम ओढायचा मस्तपैकी, तेवढ्यापुरतं अगदी फेटा बिटा बांधायचा आणि परत तो फेटा धुळखात पडतोय वर्षभर, त्याच्याकडे परत बघायचं नाही. असं करू नका बाबांनो. आपली संस्कृती खूप छान आहे, ती जपली पाहिजे. आणि आपलं ज्या काही रूढी परंपरा आहेत त्या मनापासून जपल्या पाहिजेत. विनोदाला जास्त महत्त्व देऊ नका, विनोदाकडे जास्त खेचले जाऊ नका. स्वतःचं एंटरटेनमेंट इतकं करून घेत चाललाय तुम्ही की तुमचं लाईफच एक दिवस असं विनोद म्हणून तुमच्याकडे बघेल, त्यावेळेला तुमचे डोळे उघडले तरी काय उपयोग होणार नाही, कारण पुढच्या पिढीला हे संदेश जात असतात. म्हणून कीर्तनाच्या ठिकाणी कीर्तनच असावं आणि मन लावून ऐकावं. आणि जरा महाराजांनी पण आता पाठीमागचं कीर्तन कशी असायची त्याच्यामध्ये थोडंसं शिरण्याची गरज आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. राम कृष्ण हरी. हॅव अ गुड डे.